नमस्कार आणि वेलकम टू द न्यू व्लॉग ऑफ द तन्या निखिल। मी तन्या तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या व्लॉगमध्ये। रॅन्डमली सुरू करते आजचा व्लॉग। तर आज मंगळवार आहे। काल निखिलचं काहीच काम झालं नाही, ऑनेस्टली काहीच काम झालं नाही घरी, त्याच्यामुळे सकाळी 7:30 वाजताच ऑफिसला गेला आणि डॉट 7:30 वाजता मला आमच्या दीदीचा कॉल आला की दीदी मैं तो आज से नहीं आऊंगी। म्हटलं क्यों नहीं आओगी? बस मेरे को नहीं आना है दीदी। माझ्या ज्या आंटी आहेत त्या गावाला गेल्यात महिन्याभरासाठी, त्यांची रिप्लेसमेंट म्हणून ही दीदी आली होती, बट तिने मध्ये पण सुट्ट्या घेतल्या ना। शी इज लाईक दीदी मैं नहीं आऊंगी। म्हटलं ओके। तेव्हा मी सकाळी उठल्यापासून मी ट्रेडमिल काढलेलं ट्रेडमिल पुन्हा ठेवून दिलं। म्हटलं आता हे नाही, आता घरातले कामं करायचे। सो घर झाडून पुसून झाले, छान आंघोळ वगैरे आवरली, देवपूजा आवरली। सगळ्यात मेन आज लाल कलर आहे म्हणून मी हा घातलाय, कारण साडी घालणं आता सध्या शक्य होत नाही, बट मी कलर फॉलो करायचं ट्राय करते। इव्हन सखीला पण ट्राय करवते तेच कलर घालायचे। फक्त माझी भांडी राहिली आहेत, ती पण या कारणामुळे, कारण ती जर मी घासायला घेतली तर सखी उठेल, त्यामुळे ते थोडं काम बाकी आहे। ते पण हडली 4-5 आहे, ती सखी उठल्यावर 5 मिनिटात होतील। सखीचं खायचं पण, तिला आज पालक भात करायचा आहे। मॅडमला सकाळी उठल्या जेवायला लागतं, त्याच्यामुळे मी भात लावून दिलाय शेजारी ओव्हनमध्ये, त्याच्यामुळे आवाज नाही होत। आणि पालक पण शिजायला टाकली, त्याच्यामुळे मग सगळं छान होईल। पालक भाताची रेसिपी ऑलरेडी शेअर केली आहे। या व्यतिरिक्त आम्हाला आता ट्रॅव्हल करायचं, म्हणजे आम्ही घरी जाणार आहे 1-1.5 महिन्यासाठी, त्यामुळे खूप सारी पॅकिंग करायची आहे। आमचं अचानक भयानक ठरलं का, तर तुम्हाला मी पुढे सांगेलच एकदम ब्लॉगमध्ये, बट त्यामुळे घरे आवरायचे, कारण यावेळेस आम्ही दिवाळीला इथे नाहीये। दरवेळेस आम्ही दिवाळीला घरीच असतो, दरवेळेस आम्ही कधीच इथे दिवाळी करत नाही। धनत्रयोदशीला पहाटे पूजा करून आम्ही निघून जातो घरी, कारण दिवाळी घरीच असते घरच्यांसोबत, बट यावेळेस ते पण नाही जमणार आहे। त्यामुळे मग आता डायरेक्ट पुढच्या 1-1.5 महिन्याची पॅकिंग करून आम्हाला घरी जायचं आहे। तर खूप साऱ्या गोष्टी आहेत, तर हळूहळू आजपासूनच पॅकिंग करावी लागेल, कारण या वीकेंडला आम्ही निघणार आहे। हार्डली 4 दिवस बाकी आहेत। त्या 4 दिवसात पण निखिल बोललाय माझं 0% तुला मदत होणार आहे, कारण मला ऑलरेडी लोड आहे आणि विथ सखी आहे, त्यात माझ्या मावशींनी पण सुट्टी मारली आहे। तर मी म्हटलं की आजपासूनच आपण सुरू करूया थोड्या वस्तू साईडला काढायला, कारण आता आमचं पण सामान खूप आहे। दिवाळी दसरा म्हटल्यावर सगळे सण सुद्धा असतात, त्याच्यामुळे कपडे पण जास्त असतात, बट आणि ॲट द सेम टाइम माझे प्रमोशन्स पण काही ठरलेले, त्याच्यामुळे ते सामान जे इथे आले ते पण मोठमोठं आहे, ते पण कॅरी करणं अवघड होणार आहे। तर कसं मॅनेज करतोय ते बघूयात। बट आज मी माझ्या बेडरूम मधलं काहीतरी आवरायला घेईल। किचन तर आता आली, त्याच्यामुळे किचन माझं प्रॉपर साफ आहे, बट हॉल आणि बेडरूम आवरायला लागणार आहे, स्पेशली खिडक्या वगैरे। ॲक्च्युली मला एक प्रमोशनचं प्रॉडक्ट आलं होतं खिडक्या क्लीन करायचं, ते त्याच्या प्रमोशनच्या आधी मी ते यूज नाही, म्हणजे त्या खिडक्या क्लीन नाही केल्या, म्हटलं म्हणजे दाखवता येईल की किती फरक पडतो आणि किती नाही। बट आता माहित नाही, आता सगळंच यूज करावं लागेल, कारण दिवाळी आहे तर घर आवरूनच जाईल मी, कारण किती नाही म्हटलं तर आपण इथे नसलो तरी छान आहे। म्हणजे ऑफकोर्स माझी मैत्रीण आहे, ती दिवा वगैरे घेऊन लावून जाईल, ती पूजा वगैरे करून जाईल, बट स्टील जे काही असतं ते आहे। त्यामुळे आता दिवस कमी आहे, 4 दिवस आहे आणि कामं खूप आहेत, बट ठीक आहे, जे काही आहे ते तुमच्यासोबतच शेअर करेल। असा रॅन्डम ब्लॉग सुरू केलेला आहे मी आज। आता सखीचं खाणं पिणं झाल्यावर, माझी भांडी कुंडी आवरल्यानंतर पुढे कसं काय होतं ते तुम्हाला सांगते, सो स्टे ट्यून। हाय, तुम्ही म्हणता ना सखीला ब्लॉग मध्ये का घेत नाही, तर आजकाल तिचा असा मूडच नसतो खूप जास्त काही करायचं। सखी एकदा हाय कर ना। तिखट आहे मम्माने मिरचीच नाही टाकलीये, बघितलं तिखट आहे। काय कोणता भात आहे हा? पिंकी नाहीये ग बाबू, कलरचं कन्फ्युजन आमचं आय डोंट थिंक कधी दूर होणार आहे। हा गणम आहे, फुकून देऊ? फुकून दे। तर तिला आवडतो पालक भात ऍक्च्युली। आणि उठल्या सखीने बाप्पा कुठे गेलाय दाखव, कसा बाप्पा केला? अशा जय बाप्पा। आम्हाला ना अजिबात सांगा वाटत नाही, जसं मला देवाचं वेड आहे ना, आय थिंक तसं पण तिला थोडं आहे। म्हणजे ती चांगलं झाली का चल ना बाप्पाकडे, तिला म्हटलं अगं माझी पूजा झालीये, मग टिक्का। सखू पापा कुठे गेलाय? आणि तू चोक घ्यायला गेलाय पापा, तू चोक घ्यायला। ताक फिनिश झालंय। ताक नाही आमच्याकडे, तुमच्याकडे ताक आहे का? नाहीये त्यांच्याकडे पण ताक फिनिश झालंय। नको ठेवून दे। का बरं ठेवून देऊ? काय त्याच्यात? मिरची नाही त्याच्यात, मी मिरची टाकलेलीच नाही, मुद्दामून नाटक करते, कारण उठल्या आमचे मखाने खाऊन झालेत आणि लाडू खाऊन झालेला आहे। भूक आहे तिला, पण आमचं नाटक चालू आहे। तर असं काही नाही की सखी सगळं गोडी गुलाबीने खाते, कधी कधी आमच्या सखीचे पण नाटक असतात। काय भातू देतेच आहे ना, मग तूच तर नाही म्हटली। बघितलं ना किती नाटकी आहे सखी, किती नाटकी आहे सखी। खूप जण म्हणतात तिला ब्लॉग मध्ये का घेत नाही, तर आजकाल आमचे असे मूड असतात। आमची बसण्याची स्टाईल बघा, एक पाय वरती।
आम्ही टोटल बाबांसारखे होतो, म्हणजे तात्यांसारखे, प्रॉपर आमच्या तात्यांसारखा ऍटिट्यूड आहे तिचा. या टाईप. तात्या कुठे जाता ग? तात्या कुठे गेले? कोर्टात गेले. आणि आजी कुठे जाते? आजी मळ्यात जाते. आणि पूनम मामी कुठे जाते? मेडिकल मध्ये जाते. आणि पापा कुठे जातो? नाही, पापा मेडिकल मध्ये नाही जात. पापा ऑफिसला जातो. कुठे जातो पापा? आणि मामा कुठे जातो? ऑफिस. अजून आमच्या तात्यांनी अजून एक गोष्ट शिकवली आहे. तात्यांचं नाव काय आहे? भास्कर. असं भास्कर. आणि तात्यांना खूप आनंद होतो. आम्ही तात्यांना रागवतो, बट तात्यांना खूप आनंद होतो जेव्हा ती अशी म्हणते भास्कर चांदोरे म्हणायचं. काय? चांदोरे. भास्कर चांदोरे असं बाबांचं पूर्ण नाव घ्यायचं. आणि आम्हाला आजीचं पण नाव येतं. आजीचं नाव काय आहे? आईचं नाव संगीता आहे, पण ती अशी आवाज येते संगी. आणि हे आम्हाला आमच्या बाबांनी शिकवलंय. आता घरी गेल्यानंतर तर आम्ही काय काय करणार आहे माहित नाही, कारण आम्ही तिथे गेल्यानंतर खूप लाडवणार आहे अजून. पण असो, अजून पॅकिंग तर मला नाही वाटत या मॅडम झोपेपर्यंत होईल. मम्मा मानू का? थांबा. यस, बॅक विथ सखी. बोल ना काहीतरी. नाटकी झालीये आज. मी तुम्हाला म्हणत होती माझी पॅकिंग होईल असं काही वाटत नाही, कारण मॅडम उठलाच 11 वाजता आहे. त्यामुळे आज सखी, त्यामुळे दुपारी झोपायचं तर मला तिचे काही लक्षणं दिसत नाहीये. हा कोणता कलर घातलाय तू? हा सगळं पिंक आहे. पुरी दुनियाच पिंक नाही तर ब्लॅक आहे आमची. भातू देते ना. कसा झाला बेटू भातू? छान. सांग मम्मा कसं जेवण करते सखीसाठी? छान. आणि सखी कशी आहे ग? सखी कशी आहे सांग ना. सुंदर आहे. आणि मम्मा कशी आहे सखीची? गोड आहे. माझा भाऊ किती गोड आहे. ही पोपटपंची नाहीये. या गोष्टी आमच्या काही काही प्रॉपर लक्षात राहतात. तर आता आम्ही हे फिनिश करतो आणि मग तुमच्याशी बोलायला येतो. तू ये ना. तर निखिल घरी आलाय. आज हे आमचं जे पिल्लू दिसतंय ना कोपऱ्यात तिथे बसलेलं, आज आम्ही पोटभर खाल्लंय, पण आम्ही मिनिटभर सुद्धा झोपलेलो नाहीये. घराचा असा काहीतरी अवतार केलाय. आणि निखिल मला म्हणत होतो काय केलं तू दिवसभर असं. तर मी दिवसभर हे सगळं केलंय निखिल. काय म्हणजे असं निखिल बोलण्यात सुद्धा इंटरेस्टेड नाही. निखिलचा चेहरा बघताय. असं नाहीये ग. थकून मागून येतो माणूस. मी पण घरात थकते भागते रे. काळजी जीवाला आता एका पोरीचा बाप आहे मी. तुला पोरीचं लग्न करायचंय, कर्ज काढायचंय. नाही कर्ज नाही काढायचं. इतका बिचारा थकून येतो. सकाळी उठत नव्हता लवकर, आता जातो येतो, पुन्हा रात्रीपर्यंत बसतो. त्याची कधी कधी क्यू पण येते. बट आता सध्या आयटी मध्ये असंच चालू आहे. हे माझ्याच नवऱ्याचे नाही, आय थिंक हे प्रत्येकाची हाल आहे. सो ज्यांच्या घरात दोघं पण काम करतात त्यांच्याकडे तर अजून अवघड होत असेल. हे बघा. आणि हे बघा इकडे पापा आल्यानंतर थोडी एक्स्ट्राच एनर्जी आलेली आहे आणि ती आम्ही इकडे घालवतोय. निखिल बाय द वे, मी आज तुझं खूप सारं काम करून ठेवलंय. कपडे वगैरे बघ. वाव, थँक्यू दोनू. बस मीच राहणार आहे, दुसरं कोण राहणार आहे. पण आता मला माझी पण पॅकिंग सुरू करायची आहे. मी आज यांना सांगितलं होतं की मी ज्वेलरी कलेक्शन दाखवेल, पण तुझी लेक झोपलीच नाही, त्याच्यामुळे मला काहीच नाही करता आलंय. आणि बाय द वे ब्रेकिंग न्यूज, दीदी काय बोलली माहितीये? मैं तो नहीं आने वाली कल से दीदी, आज से. मुझे नहीं आना. म्हटलं का? बस नहीं आना दीदी मेरे को. आमची आंटी इतकी छान होती की बास कधी. पण ठीक आहे, चलो आमचं जे आहे ते आहे. आजपासूनच नाही, आज मीच आवरलंय घर. त्याच सगळी एवढं पसारा घातलाय परत. पण मी पण म्हटलं 4-5 दिवसाचा प्रश्न आहे, त्याच्यामुळे मी पण खूप डोकं नाही लावलं. हाय कर ना, हाय कर ना. अरे हे बाथटब मध्ये करते का निखिल? ती उभी राहते ना, अशी उडी मारते. अच्छा तू शिकवलंय का हे? मम्माने फक्का दिला आज त्याच्यावर. नाही यार, भीती वाटते बाथरूम मध्ये असे उद्योग करते ती. दिसेच ना. हा ते तर आहे. हळूच पाय टाकते, हळूच बाहेर येते. ती आमची सोन्याई आहे, सोन्याई.
सोन्याई आहे तू, सोन्याई. तर फायनली बाप लेक बिझी झालेत म्हणून मी इथपर्यंत आली की एक हे आवरूयात आज म्हणून. आणि माझी साईड बाय साईड पॅकिंग पण होईल. आणि दुसरं रिझन हे पण आहे की मी मागच्या 8 ते 15 दिवसापासून या कॅरी बॅग मागवून ठेवलेल्या होत्या, कारण मला मी ज्वेलरी पॅक करते अशा ह्याच्यात. जसं की माझ्याकडे ह्या जुन्या दाखवते मी तुम्हाला हे पण दाखवते, जशा अवस्थेत आहे तसं दाखवते, म्हणजे आवरलेलंच आहे तसं ते. हे बघा, ह्या माझ्या अशा बॅग्स आहे आणि ह्या जवळजवळ आता 7-8 वर्षापासूनच्या झाल्या आहेत. त्याचे लॉक नीट होत नाहीये. हे बघा, सगळ्या तशाच आहेत, सगळ्या बॅग्स आहेत. तर म्हणून मी त्या बॅग मागवल्या होत्या आणि मी रोज म्हणते पॅक करू 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 करू, पण ते राहून जातं. तर आज ह्या बहाण्याने पॅकिंग पण होईल. ॲट द सेम टाइम तुम्हाला माझं ड्रेसिंग टेबल पण दाखवते कसं आहे, माझी पॅकिंग पण करते. तर काहीसा या टाईप आहे. बाहेर मी सगळं स्किन केअर ठेवलंय, थोडं ब्रँडचं आहे, थोडं माझं आहे. आणि इकडे वरती पसारा नका म्हणू ह्याला प्लीज, ते सखीचं सामानच एवढं आहे. अच्छा, माझे कानातले पण इकडे गेले का? हां, तर हे सगळे वरती सखीचे हेअर बेल्ट्स, क्लिपा, बाकी जे काय असेल तिचं ते, आणि हे तिचे औषध आहेत रेग्युलरचे. सेकंड याच्यात मेकअप आहे, थर्ड याच्यात सगळी माझी ज्वेलरी आहे आणि खाली 2 कप्प्यात पर्स आहेत. तर हे असं काहीसं आहे. आणि ज्या अवस्थेत आहे त्या अवस्थेत दाखवते, उगाच आवरून मी अशी मी तशी ते नाही दाखवते. ज्या अवस्थेत आहे त्या अवस्थेत दाखवते. आणि आता हा जो कप्पा आहे हा सेट करायचा, याच्यातलं निम्म सामान तरी मी घरी नेणार आहे. तर मी बऱ्यापैकी सॉर्टिंग केली, म्हणजे माझी पॅकिंग झाली आहे. इकडची तिकडची जी काही आहे ती, जे मला घरी न्यायचं आहे, जे मला इथे ठेवायचं आहे ते ज्वेलरीचं. बट तो ब्लॉग मी शूट पण केलं ते करताना, बट तोच 15-20 मिनिटाचा झाला, म्हणजे दोघं मिळून 30-1 मिनिटाचा ब्लॉग झाला असता तर तुम्ही बोर झाले असते. सो तुम्ही कमेंट करून सांगा, तुम्हाला जर ते कलेक्शन बघायचं असेल ज्वेलरीचं पूर्ण, तर मी एक सेपरेट उद्या तो व्लॉगच पोस्ट करते, जो मी आता शूट केलाय, किंवा नवीनही शूट करेल मी पूर्ण डिटेलमध्ये ज्वेलरी घेऊन. बऱ्यापैकी ज्वेलरी माझ्याकडे अशी बघितल्यावर कळते. तर कारण तो मी इथे पोस्ट नाही करत, नाही तर खूप मोठा व्लॉग होऊन जाईल आपला. सो आपला आजचा व्लॉग मी इथेच संपवते, किंवा थोडंफार पुढे जर काही केलं सखीने तर ते पण नक्की दाखवते. बट ज्वेलरीसाठी जर तुम्हाला हवं असेल तर खाली कमेंटमध्ये सांगा की ताई दाखव ज्वेलरीचं कलेक्शन, त्या टाईप. मग मी उद्या किंवा परवा किंवा उद्या संध्याकाळीच लगेच तो ब्लॉग पोस्ट करेल. सो बघूयात आता काय काय होतं ते, कारण ते तर आता इथे जॉईन करणं शक्य नाही आहे. तर हा थकलेला चेहरा आनंदी झालाय. काय झालाय निखिल? अरे घराचं थोडंसं ऍडजस्टमेंट करायला भेटणार आहे. ऍक्च्युली आतापर्यंत अलाउड नव्हतं तिथे जाऊन बघणं. आता त्यांचाच मेल आलाय आम्हाला की तुम्ही येऊन तुम्हाला काही चेंजेस करायचे असतील तर सांगू शकता. पण आपण इंटरनल स्ट्रक्चरचे नाही करू शकत ना चेंजेस. इंटरनल स्ट्रक्चरच तुम्हाला काही भिंत वगैरे अल्टरेट करायची असली तर काही, पण भिंतीला वगैरे अलाउड नाही होत ना त्यांच्याकडनं. काही भिंती असतं ना करायला. कारण की इथे तर लिटरली आम्हाला बाहेर असे कपडे वाळत घालणं वगैरे पण अलाउड नाही, किंवा आतमध्ये चेंज करणं तर नव्हतंच अलाउड. बट नवीन घराची खूप उत्सुकता होती आणि आम्ही जाऊन पण आलो होते. तुम्ही पण ब्लॉगमध्ये बघितलं होतं की आम्हाला बघायचं होतं ॲटलिस्ट खालचा फ्लॅट तरी, की कसं कसं पुढे होणार आहे. कारण झाले आता 7-8 महिने राहिले, उत्सुकता वाढली आहे नवीन घरात राहायला जायची. तर त्यामुळे आता उद्या मे बी ते आम्हाला अलाव पण करतील, आम्ही जाऊन येऊ उद्या. जर तिथे गेलं तर तुम्हाला दाखवेल आपलं रॉ घर कसं आहे. का रे रॉ असेल ना अजून. बट मी खूप जास्त एक्सायटेड आहे. ॲक्च्युली शेजारी एक बिल्डिंग आहे, ते त्यांच्याकडे पण तसेच घर आहेत. माधुरी जाऊन आली, माधुरी मला सांगत होती मस्त आहे घर. माधुरीला म्हटलं थांब, मला ना डायरेक्ट माझंच बघायचं आहे. तर उद्या जाऊन मी बघणार आहे कसं कसं काय काय. बट डिपेंड परत काय चेंजेस करू शकतो काय नाही. मला एकच चेंज हवा आहे, ड्राय बाल्कनीत मला कनेक्शन असे हवेत ना की माझं डिशवॉशर आणि वॉशिंग मशीन दोघं बसलं पाहिजे. कारण की ड्राय बाल्कन्या छोट्या छोट्या असतात, एक तर वॉशिंग मशीन बसतं नाही तर डिशवॉशर. आता जसं माझं आत्ता आहे फक्त वॉशिंग मशीन बसतं, डिशवॉशर नसतंच बसलं ना. आपण तिकडचं स्टोरेज नसतं केलं तरी नसतं बसलं ह्या ड्राय बाल्कनीत. पण नाही, डिशवॉशर पण एक्झॅक्ट एवढं असतं जेवढं वॉशिंग मशीन असतं. इथे नसता बसला, ह्या साईडला वगैरे करावं लागलं असतं. तर आहे अशी गडबड. तर सगळ्यात मेन मला ते बघायचंय. आणि माझ्या डोक्यात एक ओपन किचनची पण कन्सेप्ट आहे, जिथे आपण हॉलची भिंत निम्मी हे करून, ज्याला निखिल नाही ऍग्री करत आहे. हॉल ते ओपन किचनला बघू ना कसं आहे. त्याच्यामुळे जसा तो मेळ आला, आमच्या दोघांचे चेहरे खुलले, आमचं फुल डिस्कशन सुरू झालं. निखिल किती वेळेचा तो प्लॅन ओपन करून बसलाय, तर आपण इथे असं करू शकतो, तिथे तसं करू शकतो. माहित नाही यार, एक नवीन घराची उत्सुकता काहीतरी वेगळी असते. आता इथे निखिलचं नाव आहे, तिथे माझं पण नाव असणार आहे, तिथे तुझंच नाव असणार आहे, तुझं पण असेल, तू पण तर को ऍप्लिकंट आहे. तू ऍप्लिकंट आहे. माझं पण घर आहे. पण मी ऍक्च्युली त्या घरासाठी मेहनत केली. निखिल खरंच केली आहे का रे. युट्यूब तर आत्ता सुरू झालंय. बट आम्ही जेव्हा ते घर घेतलं होतं
पप्पांकडनं थोडी मदत घेतली होती आणि आम्ही खूप सेव्हिंग केली होती, निखिलनी आणि मी खूप सेव्हिंग केली होती. त्याच्यामुळे हे असे विषय खूप जिव्हाळ्याचे असतात ना त्या टाईप. गाडीच्या टाईमला पण आम्ही खूप सेव्हिंग केली होती आणि तेव्हा नेमका कोविड आला. आमच्या डोक्यात फिक्स होती की आपण जेव्हा पण घ्यायची तेव्हा हॅरियर घ्यायची, कारण की आम्हाला दोघांनाही ती खूप आवडते आणि अजूनही ब्लॅक हॅरियर असे रस्त्यावर दिसली की आम्ही एकमेकांकडे बघतो. पण तेव्हा पण आमचं बजेट थोडं तर हल्लं होतं. त्यात निखिलचं असं होतं घ्यायची तर डिझेल गाडी घ्यायची, मी पेट्रोलला जाणार नाही, हे मी तुला आधीच सांगतो, कारण तुला गाडीतलं कळत नाही, मला जे कळतं त्याच्यावर थोडी थांब. म्हणून मग आम्ही सेल्टॉसला आलो होतो. तेव्हा पण आम्हाला ते वरचे 1,00,000-1.5 लाख रुपये जमा करणं पण अवघड होतं, कारण नाही तर आमचं चालतं की लास्टवालं मॉडेल घ्यायचं ते सनरूफवालं. पण आपल्याला हे कितीला गेलं होतं कियाचं? हां, मला हे 16ला गेलं होतं आणि ते 18च्या आसपास काहीतरी होतं. बट ते 2 पण आमच्याकडनं मॅनेज झाले, कारण आम्ही हे प्रॉपर हिशोब करून केलं होतं. तसंच घराचं पण अगदी जीव लावून केलं आहे आणि आम्ही काय प्रत्येकजण असंच घराचं करतो. त्याच्यामुळे घराची उत्सुकता काहीतरी वेगळीच असते आणि मी तर आता खूप खुश आहे, कारण की मी तुम्हाला मागे पण बोलते, मला जाऊन बघायचं आहे ते घर. सो मी आता काय व्लॉगमध्ये दुसरं काही शूट करत नाही. सो आजचा व्लॉग आपण इथेच एंड करूयात. सखी गेली आहे शेजारी दीदीकडे, कारण तिथे तिला मस्त स्टिक्स वगैरे खायला मिळतात चॉकलेटचे, त्याच्यामुळे ती आम्हाला ओळखही देत नाही आहे. निखिल तिला घरात आल्यावर सखी फटका खाशील, सखी लाईक मी चालले पापा बाय, आणि सखी गेली आहे. तर बस आपला आजचा व्लॉग इथेच एंड करतो. आम्ही जरा झूम करून बघतो कुठे काय करता येणार आहे. भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय. आणि हो, तुम्हाला जर ज्वेलरी कलेक्शन बघायचं असेल तर खाली कमेंटमध्ये मला तसं सांगा. इथपर्यंत आलाच आहात तर छोटा हट तो बनत आहे. आणि आज तर तुम्हाला मी तुमच्या सखीच्या गोडगोड गप्पा सुद्धा दाखवल्यात. तर सखीची तुम्हाला आजच्या क्लिपमध्ये काय आवडलं ते पण खाली सांगा व्लॉगमध्ये कमेंट्समध्ये. आणि भेटत पुढच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.